विषय मराठी। आज आपण गद्यपाठ नंबर 1 मामू, लेखक शिवाजी सावंत, 1940 ते 2002। प्रस्तुत पाठात कवी शिवाजी सावंत यांनी प्रथम आपण लेखकाची माहिती थोडीशी या ठिकाणी अभ्यासू। सुप्रसिद्ध कादंबरीकार मृत्युंजय ही त्यांची कादंबरी म्हणजे त्यांच्या लेखनाचं शिखर आहे। चरित्रात्मक कादंबरी लेखन हे त्यांचे आवडते लेखन क्षेत्र। छावा, युगंध, लढत या प्रसिद्ध कादंबऱ्या, अशी मने, असे नमुने, मोरावळा, लाल माती, रंगीत मने हे व्यक्तिचित्रण संग्रह प्रसिद्ध। शेलका सास, कांचनकन हे ललित लेखन प्रसिद्ध। भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तिदेवी पुरस्कार, सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने 5 वेळा गौरवण्यात। पूनमचंद भुतोडिया हा बंगाली पुरस्कार, पुणे विद्यापीठातर्फे जीवन गौरव पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित। 1990 या वर्षी साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी नामांकन। मामू हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ असून मामूच्या स्वभावाचे विविध पैलूंचं वर्णन पाठात केले आहे। प्रामाणिक, देशाभिमान, नम्र, सेवाभावी व सहृदय असलेला मामू माणुसकीचं विलोभनीय दर्शन घडवतो। समर्पक शब्दरचना, चित्रदर्शी लेखनशैलीमुळे यामुळे मामू हे व्यक्तिमत्व परिणामकारकतेने मनाला मिळते। एकंदरीत आपण थोडंसं लेखकाविषयी थोडीशी माहिती या ठिकाणी अभ्यासलेली आहे। पाठाचं नाव मामू। तर प्रथम आपण मामूविषयी थोडंसं या ठिकाणी शब्द या ठिकाणी घेऊ। मामू या ठिकाणी हा प्रथम या ठिकाणी चित्रामध्ये या ठिकाणी बघा, मामू हा वयस्कर व्यक्ती, सफेद म्हणजे पांढरी दाढी वाढलेली, आंबोली कलरचा फेटा, या ठिकाणी सभोवताली असणारी शाळा, शाळाची घंटा, शाळेत मुलं या ठिकाणी येत आहेत, असं वातावरण रम्य सकाळचं आपल्या पुढे या ठिकाणी तयार झालेलं आहे। प्रस्तुत पाठामध्ये मामूच्या स्वभावाचं या ठिकाणी वर्णन आलेलं आहे। मामूचा या ठिकाणी असणारा प्रामाणिकपणा, देशाविषयीच असणारं प्रेम, कोणतंही काम या ठिकाणी मनापासून करणारी व्यक्ती, असं या ठिकाणी दर्शन त्यांचं या ठिकाणी घडते। अशी त्यांची या ठिकाणी आपल्याला ओळख प्रामुख्याने सांगता येईल। मामूचं व्यक्तिमत्व या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन जाणारं असं होतं। बघा, आता आपण या ठिकाणी पान नंबर 2 वरती एक एक पॅरेग्राफ या ठिकाणी घेऊ आणि नंतर कठीण शब्दांचा अर्थ सांगून पुढे जाऊ। घनघन घन थोराड घंटेचं टोलावर टोल पडत राहतात। चैतन्याचे छोटे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात। समाधानीचे रेन मामू स्टुलावरून खाली उतरतो। आता याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला संदर्भ या ठिकाणी त्याचा अर्थ देता येईल। थोराड म्हणजे या ठिकाणी वयस्कर असे असणारी व्यक्ती, म्हणजे मामूचंच या ठिकाणी वयस्कर अशा अर्थाने या ठिकाणी म्हटलेले आहे। गणगणगण म्हणजे या ठिकाणी त्या बेलचा, या टोलचा असणारा आवाज। मामू ही व्यक्ती त्या शाळेमध्ये हा असणारा शिपाई असतो। या ठिकाणी थोराड म्हणजे या ठिकाणी वयामुळं प्राप्त झालेला मोठेपणा या ठिकाणी दिसून येतो। शरीरयष्टी दणकट, बळकट, मोठी असे या ठिकाणी त्यांची दिसून येते। चैतन्याचे कोंब, त्याचा संदर्भ आपल्याला असा देता येईल की जिवंतपणा किंवा रसरशीत, म्हणजे ही असणारी मुलं सकाळच्या वेळी प्रसन्न वातावरणात आपल्या शाळेच्या दिशेनं या ठिकाणी एकवटू लागतात किंवा येत असतात अशा अर्थात। समाधानी चेहरा म्हणजे चेहरा, अशा वेळेस त्या मामूचा चेहरा तो प्रामुख्याने शाळेमध्ये असणारा शिपाई, पण या ठिकाणी सर्व आनंदानं त्या मुलांचं तो या ठिकाणी शाळेच्या दिशेनं स्वागत करत असतो। बघा पुढं, रांगा धरून उभे राहिलेले अनघड कोवळे कंठ,
जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीची आळू लागतात. त्याचं या ठिकाणी असं सांगता येईल संदर्भ. सर्व मुलं एका रांगेमध्ये उभे आहे. अनगड म्हणजे न घडलेलं अशा अर्थानं. ही शाळेतील मुलं कोवळे कंठ म्हणजे शाळेतील लहान लहान मुलं या ठिकाणी सकाळच्या वेळेस प्रार्थना चालू असताना डोळे वगैरे मिटून शांत पद्धतीनं मनातली मनात प्रार्थना या ठिकाणी करत असतात. मामू एका दगडी खांबाला रेलून आपली सुनेवानाची सफेद दाढी कुरवाळत ती समूह प्रार्थना ऐकत राहते. त्याचे मन कशात तरी गुंतून पडते. मन गुंतून पडते म्हणजे अडकून पडणं अशा अर्थात. सुनेवानाचे म्हटले म्हणजे सुनेवाना म्हणजे सफेद दाढी. त्याची दाढी वाढलेली असे. वयस्कर असल्यामुळे पांढरे कुरळे या ठिकाणी दाढी असे. चुनेवानाचे म्हटलेले. चुनेवाना म्हणजे चुन्याचा रंग जसा पांढरा असतो असं तिची सफेद दाढी या ठिकाणी वाढलेली आहे. आणि अशा वेळेस कुठल्या तरी विचारात तो मग्न होऊन या ठिकाणी झालेला आहे. पुढे बघा. प्रार्थना संपते. जनगणमनाची इशारत मिळते. खांबाला रमलेला मामू पाय जोडून सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. प्रार्थना संपते. सकाळची शाळेतील प्रार्थना झाल्यानंतर जनगणमन हे राष्ट्रगीत या ठिकाणी इशारत मिळते. इशारत म्हणजे काय? इशारा मिळतो. शिक्षकांनी इशारा दिल्यानंतर सर्व मुलं सावध होतात. आणि या ठिकाणी अशा वेळेस हा मामू खांबाला टेकून रेलून या ठिकाणी उभा असतो. तो सुद्धा या ठिकाणी मुलांच्या बरोबर सावधानतेचा पवित्रा या ठिकाणी घेऊन तो खडा उभा असतो. या शाळेचा मामू एक अवयव झाला आहे. अवयव म्हणजे एक भाग. गेली 40 वर्षे तो आपल्या अलीबाबाच्या हातानं घंटेचं टोल देत असे. चैतन्याचे कोंब नाचवत आला. कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतला मामूंची नेमणूक आहे. त्यानं 2 राज्य बघितली. एक संस्थानाचं आणि लोकशाहीचं. कोल्हापुरांच्या कैक पिढ्या त्यानं जवळून बघितल्या. संदर्भ या ठिकाणी त्याचा असा देता येईल की ह्या शाळेचा एक भाग जसं शिक्षक आणि शिपाई पण तो या ठिकाणी एक भाग म्हणून या ठिकाणी आपल्यापुढं आहे. सतत 40 वर्ष तो या ठिकाणी शाळेची बेल देणं प्रामाणिकपणे तो या ठिकाणी काम करतोय. चैतन्याचे कोंब नाचवत आहे म्हणजे या ठिकाणी जिवंतपणा अंकू लहान लहान मुलं अगदी आनंदी ठेवत असे. कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत त्या शाळेमध्ये शिपाई म्हणून मामूची नेमणूक झालेली असेल. त्यावेळेस या ठिकाणी संस्थाने होती. संस्थानपूर्व काळामध्ये या ठिकाणी इंग्रजांच्या राजवटीतील काही राज्ये इंग्रजांच्या आधिपत्याखाली चालवत होते. अशा राज्यांना संस्थाने असं म्हटलं जात असतं. उदाहरणार्थ कोल्हापूरचं संस्थान या ठिकाणी त्याचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत म्हणजे शाहू महाराजांचे या ठिकाणी असणारा विचार या ठिकाणी आलेले आहे. या ठिकाणी राजाराम महाराजांचं संस्थान आणि अलीकडील देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आलेली लोकशाही अशा अनेक पिढ्या त्यांनी या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. काही पिढ्या म्हणजे कित्येक पिढ्या या ठिकाणी त्या मामूनं या ठिकाणी पाहिलेल्या आहेत अशा अर्थात. पान या ठिकाणी पलटी करा. पान नंबर 3 वरती या ठिकाणी या बघा. मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या आठवणी असतील. खूप बघितलंय आणि भोगलंय त्यानं. महाराजांचा मुक्काम पन्हाळगडावर पडला तर मामूला भल्यापाठी उठून साथीदारासह 14 मैलांची पायपीट करावी लागते. पण ही आठवण सांगताना कुठे वेदनेची कळ त्याच्या दाढीधारी चर्येवर तरळत नाही. उलट एका सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या मुखवट्यावर उतरते. डोळे किलकिले करत भुवया आक्रसून त्याच्या बुड्या देहातील उमेद मन बोलून जाते. सर फाटेचं धुक्यातनं पन्हाळगडावर चढणं लई गमतीचं. आता वाटत पण नाही झेपत. त्याचा संदर्भ या ठिकाणी असा देता येईल. 1 मैलाचा अंतर म्हणजे रोज तो या ठिकाणी 14 मैल अंतर म्हणजे या ठिकाणी मोजण्याचं अंतर पहिले या ठिकाणी मैल असं या ठिकाणी होतं. 1 मैल बरोबर 5280 फूट.
त्याचा एक मैल या ठिकाणी तयार होतो. एक मैलच या ठिकाणी ते माप, चालण्याचं माप म्हणजे एवढं या ठिकाणी तो 14 मैल रोज घरून शाळेमध्ये या ठिकाणी येत असेल. तिथे या ठिकाणी पन्हाळगड असा एक शब्द दिलेला आहे. जसं या ठिकाणी कोल्हापूर ते पन्हाळगड 14 मैलाचा अंतर तो भल्या पाठी या ठिकाणी लवकर उठून शाळेसाठी लवकर या ठिकाणी चालत या ठिकाणी येत असेल. ती सांगताना या ठिकाणी त्याला अनेक या ठिकाणी वेदना होत असतील. त्याच्या चेहऱ्यावरून या ठिकाणी ते हावभाव त्याला दिसून येतात. या ठिकाणी पन्हाळगड म्हणजे या ठिकाणी म्हटलं जात असतं सज्जनगड, प्रतापगड, रायगड, सिंहगड, त्यानंतर फलटण नजीक वारूगड, राजगड असे जे गड आहेत. असं या ठिकाणी पन्हाळगडाचं कोल्हापूरपासूनचं अंतर 14 मैलाचं तो रोज शाळेमध्ये या ठिकाणी येत असेल. येत असताना या ठिकाणी त्याचं सर्व शरीर थकून जात असेल. या ठिकाणी शाळेमध्ये आल्यानंतर सुद्धा तो या ठिकाणी उमेद म्हणजे या ठिकाणी मनापासून काम करत असतो. पहाटेचं पडलेलं धुकं पन्हाळगडावर या ठिकाणी चालून या ठिकाणी यायचं. पर या ठिकाणी त्याला आज शरीराच्या मानानं ते पेलत नसेल, पण तरीही तो उत्साही मनानं या ठिकाणी येत असतो. संस्थान विलीन झाली आणि असा इमानी चाकरवर्ग चव्हाटा पांगला. त्यातच मामू या शाळेत रुजू झाला एक शिपाई म्हणून. चव्हाटा पांगलाचा अर्थ या ठिकाणी असा आहे चारी दिशांना या ठिकाणी विखुरणं. इमानी चाकरवर्ग, इमानी म्हणजे विश्वासू, चाकरवर्ग म्हणजे या ठिकाणी प्रामाणिक, फेथफुल अशा अर्थाने या ठिकाणी म्हणता येईल. ज्यावेळेस संस्थान या ठिकाणी विलीन झाली इंग्रजांच्या नंतर, त्यावेळेस मामू सुद्धा त्या शाळेमध्ये प्रामाणिकपणे काम करू लागला. डुईला अंबोली रंगाचा फेटा, अंगात नेहरू शर्टावर गर्द निळं जॅकेट, जॅकेटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉकेट वॉच, खाली घेराची आणि घोट्याजवळ चुन्या असलेली तुमान, पायात जुना पुराण पंपशू हा मामूचा पोशाख आहे. या ठिकाणी त्याचा पेहराव, मामूचा असणारा पेहराव मुखपृष्ठावरती तर आपल्याला या ठिकाणी दिसतोय. डोक्याला या ठिकाणी आंबोली रंगाचा तांबडा असा असणारा फेटा असेल. अंगात नेहरू शर्ट या ठिकाणी असेल आणि त्या शर्टवरती निळं जॅकेट चित्रामध्ये आपल्याला प्रामुख्यानं दिसते. खिशात या ठिकाणी चांदीची साखळी वगैरे लावलेले एक जुनं असणारं पॉकेट त्यावेळेच्या परंपरेनुसार त्याच्या खिशामध्ये असेल. खाली घेराच्या आणि घोट्याजवळ असणारे चुने असलेली तुमान म्हणजे पूर्ण असणारं लांब व पोकळ असे असणारी सैल विजार या ठिकाणी असेल. जुना पायात या ठिकाणी पंपशू हा मामूचा पोशाख आहे. पंपशू म्हणजे जसं या ठिकाणी पायामध्ये चप्पल वगैरे असते, वाहन असतं, बूट असतो, तसा हा पंपशू म्हणजे एक प्रकार चप्पल बुटासारखा तो एक प्रकार या ठिकाणी असेल. असा हा मामूचा पेहराव आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. शाळेत तो शिपाई आहे, पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. कुठे फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकावर बसून त्याचं दुकान चालव. तो हातावर ठेवेल तो अल्लाची कैद म्हणून आपलं सकर. कुठे एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चेला उर्दूची शिकवण दे. एक ना दोन नाना तऱ्हेचे उद्योग मामू करतो. मुळातच मामू हा प्रामुख्यानं मुस्लिम धर्मातील या ठिकाणी आहे. शाळेत तो या ठिकाणी प्रामाणिकपणे शिपाई काम करत असेल. शाळेबाहेर तो बहुरूपी म्हणजे अनेक रूप धारण करणारा. पण या ठिकाणी शाळा सुटल्यानंतर तो या ठिकाणी अनेक या ठिकाणी कामं तो बाहेरची करत असेल. फळ विक्रेत्यांना मदत करणं, त्यांच्या दुकानावर तास 2 तास या ठिकाणी बसणं, दुकान चालवणं, या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये तो कामं करत असेल. मुस्लिम अधिकाऱ्याच्या या ठिकाणी बच्चेला उर्दू शिकवण म्हणजे या ठिकाणी हिंदू जसं या ठिकाणी उर्दू मुस्लिमांची असणारी शिकवण भाषा तो या ठिकाणी मुस्लिम असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मुलांना त्याच्याविषयी ज्ञान तो या ठिकाणी देत असेल. अशा परिस्थितीमध्ये उर्दू भाषेचं ज्ञान त्यानं प्राप्त केलेलं आहे. शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो. शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूपे दिसतात. मौलवी, व्यापारी, उस्ताद या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकलंय मामू. या ठिकाणी शाळेतील लोकांनी या ठिकाणी सर्वांनी त्या शिपायाला मामू नावानं संबोधलेलं आहे. मौलवी, व्यापारी, उस्ताद असं म्हटलेलं आहे. मौलवीचा अर्थ या ठिकाणी असं म्हणतील
इस्लामचं या ठिकाणी धर्मशास्त्री म्हणून हा मौलवी असेल, तो या ठिकाणी व्यापारी असेल, हुशार असेल, सगळ्यांचा त्याच्या मनामध्ये बरोबर घेऊन जाण्याचा विचार प्रामुख्याने या ठिकाणी आहे. 10 वर्षापूर्वी मी या शाळेत रुजू झालो, तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आलो. गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळाले नाही. लेखक या ठिकाणी शिवाजी सावंत या ठिकाणी म्हणतात, 10 वर्षापासूनचं मामूचं आणि लेखकाचा आलेला संबंध, मामूविषयीची असणारी सर्व माहिती लेखानं पाठामध्ये या ठिकाणी ठेवली आहे. शाळेत ज्यावेळेस आले तेव्हापासून या ठिकाणी जवळून या ठिकाणी त्यांना पारखत म्हणजे पाहिलेलं आहे. गरीब असून सुद्धा मामू या ठिकाणी हुशार होता. मासला म्हणजे या ठिकाणी एक उदाहरण, नमुना अशा अर्थाने. म्हणजे मामूचं एकमेव असं या ठिकाणी गरीब असून सुद्धा प्रामाणिक असणारा मामू सर्वांना बरोबर घेऊन जाणारा होता. ही 10 वर्षातील अनुभवानं लेखकानं तुमच्या पुढे ठेवलेली. मी मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो. त्यांची कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं. मामूनं केलेल्या कष्टमय चाकरीचं फळ म्हणून नसेल, पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघाली. पैसा कमावतात म्हणून माज नाही. बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द आहे, तो कधी खाली पडत नाही. त्याचा संदर्भ या ठिकाणी पॅराग्राफ आपल्याला देत आहे. या ठिकाणी लेखकाला त्या मामूच्या घरी गृहप्रवेश म्हणजे वास्तुशांतीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मामूनं दिलेलं असेल. त्यावेळेस या ठिकाणी त्याला जाण्याची संधी मिळाली होती. तो या ठिकाणी त्याची कर्तबगारी म्हणजे शौर्य, धाडसी, सर्वांना बरोबर समाधान वाटलं. लेखकाला सुद्धा तिथे या ठिकाणी गेल्यानंतर प्रसन्न असं वातावरण वाटलं. या ठिकाणी मामूनं केलेलं कष्ट, केलेली नोकरी, त्याचं मिळालेलं फळ त्यांना या ठिकाणी मिळालेलं. सगळीच मुलं मामूची हुशार होती, अभ्यास होती, गुणवान होती. बाजारपेठेमध्ये व्यापारी याच्यामध्ये पैसा कमवत होती, पण त्याला कसलाही माज नव्हता. माज म्हणजे घमंड नव्हती, कसलाही गर्व नव्हता. अशा अर्थानं कसलाही या ठिकाणी भेदभाव या ठिकाणी करणारी मुलं नव्हती. बापाचा शब्द त्याच्या लेखी शेवटचा शब्द आहे. म्हणजे वडिलांचा शब्द या ठिकाणी कधीही त्यांना खाली पडून दिलेला नाही. म्हणजे अशी असणारी मामूची मुलं, दोन्ही मुलं हुशार होती, अभ्यास होती, बाजारपेठेमध्ये या ठिकाणी 4 पैसे कमवत होती आणि मामूच्या सारखीच स्वभावानं ती प्रामुख्यानं दिसत होती. त्यानंतर बघा, असंच एकदा मामूच्या घरी त्यांच्या 2ऱ्या नंबरच्या मुलाचं शादी मुबारक निघालं. ठरल्याप्रमाणे मामू मला आमंत्रण द्यायला आला. सर, पोराचं लग्न यायला पाहिजे. मामू, तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं चालेल? नक्की येईल, मी उत्तर दिलं. बघा, त्याचा अर्थ आपल्याला देता येईल. असंच एकदा मामूच्या घरी मुलाच्या लग्नाच्या संदर्भात शाळेतील सर्व शिक्षक शादी मुबारक म्हणजे या ठिकाणी मुस्लिम समाजातील काय म्हणता येईल, लग्नाचा असणारा सोहळा शादी मुबारक म्हणून ओळखला जात असेल, त्याला म्हटलं जात असेल. लग्नाचं आमंत्रण म्हणजे निमंत्रण लेखकाला शाळेतील सर्व शिक्षक सर्वांना या ठिकाणी दिलेलं असेल. आणि आवर्जून या ठिकाणी लेखकाला त्यांना सांगितलेलं असेल. पण या ठिकाणी एकंदरीत लेखक सुद्धा अंतःकरणापासून, मनापासून होतो या ठिकाणी, सर पोराचं लग्न आहे, यायला पाहिजे. लेखक सुद्धा त्याच्यावरती या ठिकाणी आवर्जून म्हणतात, चालेल, नक्की. मी उत्तर दिलं, लेखकानं त्यांना उत्तर दिलं, पोराचं लग्न आहे, ठीक आहे. म्हणजे कोणतंही निमंत्रण देताना मामू हा परक्यासारखा वागत नव्हता. एका मित्राला घेऊन संध्याकाळी शादीच्या मंडपात गेलो. मंडप माणसाने भरला होता. मामूनं पुढे येत म्हणाला, हाताला धरून आघाडीला नेऊन बसवलं. लग्नामध्ये या ठिकाणी अनेक पाहुणे असतील. लेखकाच्या हाताला धरून लग्नामध्ये अनेक माणसं असताना सुद्धा सर्वत्र हजारो माणसांनी मंडप गच्च भरलेला असेल. लेखकाला आवर्जून त्यांना पुढे नेऊन गादीवरती किंवा त्या खुर्चीवरती बसवलेलं आहे. त्या मंडपात आमदार होते, खासदार होते, बडे व्यापारी होते, शिक्षक, प्राध्यापक होते. हयातभर अंगावर पट्टा चढवून शिपाई म्हणून केलेल्या चाकरीचं चीज झाल्याचं समाधान त्याच्या सफेद दाढीवर पसरलं होतं. निकाल लागला. मामूनं जमलेल्या लोकांचा आभार मानला. मानण्यासाठी माईक हातात घेतला. निकाल म्हणजे लग्न लागणं. मंडपात या ठिकाणी सर्व समाजातील लहान थोर, राजकारणी, आमदार असतील, खासदार या ठिकाणी उपस्थित होते. खासदार म्हणजे संसदेतील सदस्य.
आमदार म्हणजे विधानसभेचे सदस्य, व्यापारी वर्ग, शिक्षक, प्राध्यापक, आपण ज्यांच्या आयुष्यभर, हयातभर म्हणजे आयुष्यभर ज्यांच्या सान्निध्यात राहिलो, असे सर्व स्तरातील व्यक्ती या लग्नासाठी उपस्थित होते. निकाल लागला म्हणजे लग्नासाठी उपस्थित होते, सर्वजण होते. सर्वांचं त्यांना अंतःकरणापासून आभार मानलं. त्यांनी हातात माईक घेतला बघा आणि पुढं, आज माझ्या मुलाच्या लग्नाला, मामू या ठिकाणी म्हणतोय, आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आले, खासदार साहेब आले, मृत्युंजयकार आले. माझ्या गरीबाच्या मामूचा कंठ दाटून आला, त्याला बोलता येईना, त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली होती. मामूनं कसेबसे आभार मानून हातातील माईक खाली ठेवला. या ठिकाणी एकंदरीत शिवाजी सावंत त्यांची मृत्युंजय ही कादंबरी गाजलेली असेल. अनेक पारितोषिकं त्या कादंबरीला उपलब्ध झालेली, मिळालेली. म्हणून या ठिकाणी उल्लेख करत असताना सर्वांच्या समोर सर्व आमदार, खासदार या ठिकाणी आलेले आहेतच. त्याचबरोबर मृत्युंजयकार म्हणजे लेखक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी एकंदरीत असं म्हणता येईल की अनुभवानं वयस्कर झालेली दाढी म्हणजे असणारे मोठे अनुभव हे सर्व कथन करत असताना सर्वांचे या ठिकाणी त्यांनी आभार मानले. ते मानत असताना त्यांचे हात थरथर कापत होते. आनंद आला अशा अर्थानं. धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार मोठी आहे असे विचार घेऊनच त्या दिवशी मी मंडपातून बाहेर पडलो. बघा, कुठल्याही धर्मापेक्षाही या ठिकाणी माणसाला किती किंमत आहे. मामू हा मुस्लिम समाजातील, पण सर्व जाती धर्माचे हिंदू लोक तिथे लग्नासाठी उपस्थित होते. मामूपुढं असणारी माणुसकी फार मोठी होती. या ठिकाणी हे विचार घेऊनच हा लेखक त्यावेळेस या ठिकाणी त्या मंडपातून बाहेर पडला. लेखकाच्या सुद्धा मनामध्ये परिवर्तन या ठिकाणी घडलेलं आहे. आज आपण या ठिकाणी मामू या पाठात थोडंसं या ठिकाणी मामूविषयीचे असणारं व्यक्तिमत्व, त्यांचा असणारा मामूचा स्वभाव, त्याच्यावरती असणारे पैलू याविषयी आपण थोडीशी चर्चा केली आहे. मामूचा प्रेमळपणा, मायाळूपणा, देशप्रेम, निष्ठा, साधेपणा, हुशारी, उत्साह, समाधानी वृत्ती प्रामुख्याने या ठिकाणी दिसून येते. आजच्या तासाला आपण थोडंसं इथंच थांबू. उद्याच्या तासाला आपण या ठिकाणी या परिच्छेदावरती, पॅराग्राफवरती कृती आराखडा त्याच्याविषयी या ठिकाणी चर्चा करू. धन्यवाद. आपण इथंच थांबूया.